बायोएन्झाईम कसं तयार करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण पाहून घेऊया की बायोएन्झाईम वापरण्याचे काय फायदे आहेत आपल्या झाडांना। माझ्या गच्चीवरील परसबागेत मी त्या बायोएन्झाईमचा नेहमीच वापर करत असते आणि छोट्या कुंड्यांमध्ये लावल्यावर सुद्धा किती प्रमाणात भाज्या माझ्या कुंड्यांमध्ये लागलेल्या असतात ते तुम्ही नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये पाहत असतात। तर पहा, ही मिरचीच्या झाडाला सुद्धा मी बायोएन्झाईमच दिले होते। एवढ्या छोट्याशा कुंडीमध्ये लावल्यावर सुद्धा बघा मिरचीचे झाड असं मिरचीने गच्च भरलेलं आहे। हे बायोएन्झाईम तुम्ही सर्व प्रकारच्या फुलझाडे, फळझाडे आणि व्हेजिटेबल या सर्वांना देऊ शकतात। तर हे आपण फ्रीमध्ये घरच्याच वस्तू वापरून बनवू शकतो, याला आपल्याला कुठलाही खर्च येत नाही। बायोएन्झाईमचा वापर 3-4 प्रकारे केला जातो। तर फवारणीसाठी आपण कुठले बायोएन्झाईम करू शकतो ते तुम्हाला दाखवते। तर पहा, हे लिंबाच्या पानांचे बायोएन्झाईम मी बनवलेले आहे। तर तुमच्या झाडांवर कीटक झाले असतील, मावा, मिलीबग असे वेगवेगळ्या प्रकारचे जर कीटक झाले असतील तर याची फवारणी केल्यावर तुमच्या सर्व झाडावरील सर्व कीटक हे ऑर्गॅनिक पद्धतीने आपण नष्ट करू शकतो। त्यानंतर दुसरे बायोएन्झाईम बनवले जाते। हे जे काही आंबट गोड चवीचे फळं असतात त्याच्यापासून दुसरे बायोएन्झाईम बनवले जाते। याचा फायदा म्हणजे मातीतील मायक्रोन्यूट्रियनची संख्या जर कमी झाली असेल आणि माती जास्त कडक झाली असेल तर हे बायोएन्झाईम भरपूर फायदेशीर ठरतं। त्यानंतर व्हेजिटेबलचं सुद्धा आपण बायोएन्झाईम आज बनवणार आहोत। तर तुम्हाला 2 प्रकारचे बायोएन्झाईम मी दाखवणार आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा, मी संत्र्याच्या साली एक गुळाचा खडा घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला एक प्लास्टिकची बॉटल घ्यायची आणि ती पाण्याने भरून घ्यायची। तिला आपल्याला 1 इंच खाली ठेवायची, म्हणजे की जे काय आपण हे संत्र्याच्या साली आणि गूळ टाकू, संत्र्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले। हे तुकडे आपल्याला हातानेच करायचे आहे, मिक्सरने हे तुकडे केलेले चालत नाही। आणि त्यानंतर आपल्याला थोडासा गूळ घ्यायचा आहे। हे दोघे तिघे वस्तू आपल्याला बायोएन्झाईम करण्यासाठी हवे असतात। तर सर्वात अगोदर आपण पाण्यामध्ये गूळ टाकून घेऊया। गूळ टाकून झाल्यानंतर आपण संत्र्याच्या साली देखील बॉटलमध्ये भरून घेतल्या आणि एकदा आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे ह्याला। हे बायोएन्झाईम आपलं बनवून झालेलं आहे। त्यानंतर आपण वाटाण्याच्या सालीचं सुद्धा बायोएन्झाईम बनवणार आहोत। ज्या पद्धतीने आपण संत्र्याच्या सालीचे बायोएन्झाईम बनवले त्याच पद्धतीने आपण वाटाण्याच्या सालींचे सुद्धा बायोएन्झाईम बनवून घेऊया। तर तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्या भाजीचे बायोएन्झाईम बनवायचे असेल तर तुम्ही याच पद्धतीने ते बायोएन्झाईम बनवू शकतात। बनवून झाल्यानंतर दर 2 दिवसांनी आपल्याला या बाटलीचे झाकण उघडून घ्यायचे आणि जो काही त्याच्यात गॅस तयार होतो तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। गॅस निघाल्यानंतर आपल्याला हे झाकण परत पॅक करायचं असतं। जर तुम्ही झाकण उघडं ठेवलं तर याच्यात फंगस येऊ शकते। तर ही काळजी घ्यायची की गॅस काढून झाकण पूर्णपणे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। एक लिटर पाण्यासाठी आपल्याला 1 ml वापर या बायोएन्झाईमचा करायचा असतो। दर 15 दिवसांनी आपण हे बायोएन्झाईम आपल्या झाडांना देऊ शकतो। तर आपण देऊन घेऊया हे बायोएन्झाईम कशा पद्धतीने मी झाडांना देते। तर पहा, हे आपलं मिरचीचं झाड आहे। त्याचं लिंबूचं सुद्धा मी रोप लावले होते, लिंबूसुद्धा त्याला लागले आहेत। तर पहा, या बायोएन्झाईमची सर्व कमाल आहे। तर ह्या झाडाला आता आपण बायोएन्झाईम कशा पद्धतीने द्यायचे ते पहा। तर ज्याप्रमाणे आपण नॉर्मल पद्धतीने पाणी देतो तशाच पद्धतीने हे बायोएन्झाईम आपल्याला झाडांना द्यायचे असते। जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर स्प्रे बॉटलमध्ये आपण टाकून याची फवारणी देखील करू शकतो। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।